जय शिवराय, जय महाराष्ट्र. मित्रांनो, 350 वर्षापूर्वी माझ्या राजांनी स्वराज्य स्थापन केलं. स्वराज्य स्थापन झालं. स्वराज्य उभं राहिलं. 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन स्वराज्य स्थापन केलं. 18 पगड जातीचे लोक 350 वर्षानंतरही आज स्वराज्यामध्ये आनंदाने नाचतायत. पण 350 वर्षानंतर मराठा समाजाचं स्वराज्यामध्ये काय झालं मित्रांनो? तर पानिपत झालं मित्रांनो, पानिपत झालं. आज मराठा लोकांना आरक्षणाची गरज असताना, मराठा समाजाला आरक्षणाची गरज असताना कोणताही मंत्री, कोणताही संत्री, कोणताही मुख्यमंत्री मराठाचं नेतृत्व करत नाहीये मित्रांनो. आज मराठ्यांच्या नेतृत्वासाठी कोणताही आमदार पुढे का धकत नाहीये, किंवा मराठा समाजाचं नेतृत्व करताना कोणताही नेता पुढे का येत नाहीये. कोणताही नेता विधानसभेमध्ये मराठ्यांची बाजू मांडत नाहीये, किंवा मराठा आरक्षणाविषयी तो जिद्दीने बोलत नाहीये. का बोलत नाहीये मित्रांनो? तर ह्या लोकांनी व्यवस्थेचे गुलाम झाले. हे लोक व्यवस्थेचे भाडकाऊ झाले. जे आमदार आहेत त्यांनी व्यवस्थेची भाड खाल्लेली आहे मित्रांनो. त्यामुळे कोणताही आमदार, कोणताही मंत्री, कोणताही संत्री मराठा आरक्षणाविषयी कोणताही मुद्दा विधानसभेमध्ये मांडत नाहीये. आज विधानसभेमध्ये मुद्दा मांडायची गरज असताना कोणताही आमदार, कोणताही मंत्री, कोणताही संत्री विधानसभेमध्ये मराठा समाजाचा मुद्दा मांडत नाहीये मित्रांनो. समाजाला आरक्षणाची गरज पडते मित्रांनो. आज मराठा समाजाला आरक्षणाची गरज असताना कोणताही मंत्री, कोणताही संत्री, कोणताही आमदार समोर येऊन मराठा समाजाचं नेतृत्व करत नाहीये मित्रांनो, किंवा मराठा समाजासाठी उभं राहत नाहीये. विधानसभेमध्ये पण मराठ्यांचे 150 ते 200 आमदार आहेत. एवढे आमदार असून पण मराठा समाजासाठी कोणताही आमदार पुढे येत नाहीये, किंवा मराठा आरक्षणासाठी पुढे येत नाहीये. अशा गोष्टी का घडतायत मित्रांनो? हे आमदार फक्त आणि फक्त निवडणुकीच्या वेळेस आपल्याकडे येतात, मतदान मागता, मतदान घेऊन जाता आणि मराठा समाजाला आरक्षणाच्या फक्त भूलतापा देता. आजही 350 वर्षानंतर आपल्याला औरंग्यांची फौज आपल्या आजूबाजूला दिसतीये. ती आपल्यामधलीच आहे. त्याही वेळेस गनिमी कावा करून अशा लोकांना महाराजांनी बरोबर वाट दाखवली होती. तीच वाट दाखवण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे मित्रांनो. कारण की आजही 350 वर्षानंतर मुघल नसतील, पण आपल्या मधलेच काही मुघल झाले. त्या मुघलांनी आपल्याला आरक्षणापासून वंचित ठेवलेले मित्रांनो. आज मनोजदादा जरांगे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एकवटणार आहे, स्वराज्य एकवटणार आहे. 29 ऑगस्टला मुंबईला सगळ्यांनी एकत्र यायचंय आणि गुलाल उधळायचा आहे. या औरंग्यांना आपल्याला सांगायचंय की मराठा समाज 350 वर्षानंतर शिवरायांच्या विचारांवर चालणारा मराठा समाज आजही शिवरायांच्या विचारांवर चालतोय. आणि आम्ही गनिमी कावा करून आमचं हक्काचं आरक्षण मिळवणार आणि ते आम्ही मिळवून राहणार. तुम्ही आम्हाला सपोर्ट करा अथवा नका करू.